तया नमन माझे श्री गुरुपदा, जेणे दाखविले आनंद कंदा, तो उपकार न फिटे मज कदा, देवा परमानंदा तूच फेडी, देवा परमानंदा तूच फेडी, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री चक्रपाणी सेवा मंडळ घाटकोपर द्वारा आयोजित स्मरण महात्म्य आणि नामाचे 10 आहे. या प्रकरणावर गेली 8 दिवसापासून आपण गुरुवर्य श्री बाबाजींच्या अमृतमय वाणीतून स्मरण महात्म्य आपण श्रवण केलेलं आहे. नामस्मरणाचं महत्त्व बाबांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहेच, पण ते नामस्मरणाचं महत्त्व जाणून घेऊन नामस्मरण करत असताना आपण ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, नाम आपल्या अंतःकरणामध्ये कशा पद्धतीने रुजवलं पाहिजे, अखंड नामस्मरण आपल्याला कशा पद्धतीने घडलं पाहिजे, यासाठी महाभारतातील एक गोष्ट मला या ठिकाणी आठवते. एकदा दुर्योधनाने श्रीकृष्ण महाराजांना प्रश्न विचारला की देवा, आम्ही सर्वजण कौरव असो, पांडव असो किंवा इतरही सर्वजण आम्ही सर्व तुझं स्मरण करतो, तुझ्याच नावाचं स्मरण करतो, अखंड तुझं चिंतन करतो, तुझ्यावर प्रेम करतो, तरीही तुझं मात्र त्या अर्जुनावरच जास्त प्रेम आहे. हे कसं काय? हे काय बरोबर नाही देवा. दुर्योधनाचा प्रश्न श्रीकृष्ण महाराजांनी ऐकला, पण श्रीकृष्ण महाराजांनी त्यावेळेस त्याला उत्तर दिले नाही, फक्त स्मित हास्य केलं. स्वामी म्हणतात ना, बाई भक्ताची थोरी देऊची जाडी. भक्त हा परमेश्वराशिवाय राहू शकत नाही, त्याची थोरवी देखील फक्त परमेश्वर जाणतात. जसा भक्त नाही राहू शकत, तसे श्रीकृष्ण महाराज असो की कुठलाही अवतार भक्ताशिवाय राहू शकत नाही. त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांनी फक्त स्मित हास्य केलं. काही दिवस लुटले गेले. एक दिवस श्रीकृष्ण महाराज अर्जुनाच्या महालाकडे जात असताना सोबत दुर्योधनही होता. श्रीकृष्ण महाराज अर्जुनाच्या महालाकडे चालले होते. त्याच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर दुर्योधनाला त्या ठिकाणी श्रीकृष्ण शरणम मम असा आवाज त्या ठिकाणी ऐकू येऊ लागला. आता आपण आपल्या घरामध्ये ते यंत्र बसवतो, श्रीकृष्ण शरणम मम, श्री दत्त शरणम, तशा पद्धतीचे यंत्र त्यावेळेस नव्हते. तरीही तो प्रवेशद्वारावर त्याला आवाज येत होता, श्रीकृष्ण शरणम मम. हा आवाज कुठून येतोय? त्याने विचारलं, श्रीकृष्ण हा आवाज कुठून येतोय? श्रीकृष्ण मात्र काही बोलले नाही. तू माझ्यासोबत पुढे चल, तुला आपोआप कळेल. हळूहळू ते अर्जुनाच्या महालाजवळ आले. तिथे स्पष्टपणे त्यांना तो ध्वनी ऐकू येऊ लागला. हळूहळू ते त्याच्या शयन कक्षाजवळ गेले. त्यानंतर त्याच्या मंचकाजवळ गेले. अर्जुन मात्र शांतपणे गाढ झोपलेले होते. तरीही तिथे श्रीकृष्ण शरणम मम असा आवाज त्या ठिकाणी त्यांना येत होता. दुर्योधनाने इकडे तिकडे पाहिले. कुठूनच हा ध्वनी, कोणीच बोलत नाहीये, तरी हा आवाज कुठून येतोय? श्रीकृष्णाने कटाक्षाने दुर्योधनाकडे पाहिले आणि अर्जुनाकडे पाहिले. दुर्योधनाला कळून चुकलं, हा आवाज अर्जुन देव जरी गाढ झोपेत आहेत तरी त्यांच्या रोमारोमातून हा ध्वनी इथे प्रतिपादित होत आहे. श्रीकृष्ण शरणम मम असा ध्वनी त्या ठिकाणी अर्जुनाच्या रोमारोमातून त्या ठिकाणी प्रगट होताना त्या दुर्योधनाने पाहिला. दुर्योधनाने जो प्रश्न श्रीकृष्ण महाराजांना विचारला होता की तुमचं अर्जुनावर इतकं प्रेम का आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण महाराजांनी न देताही त्या ठिकाणी दुर्योधनाला समजलं. दुर्योधन त्या ठिकाणी निघून गेला. सांगायचा मुद्दा असा की आपण स्मरण करतो, पारायण करतो, तीनही पूजावसर करतो. स्वामींनी सांगितलंय 1-2 वेळा या ते आठवीचे परवंदी दिवस जाऊ नये तिचे. आपण 3 पूजावसर करतो आणि आपल्याला वाटतं की बस त्रिकाळ पूजावसर आम्ही या ठिकाणी केला, स्मरण केलं, एवढं बस झालं. पण असं नाही. स्मरण हे आताच बाबांनी सांगितलं की ओल्या गुणाने स्मरण आपल्याला घडलं पाहिजे. डोळ्यातून अश्रुधारा व्हायला पाहिजे. स्वामींच्या लीळा आपल्याला त्या ठिकाणी आठवल्या पाहिजे. अशा पद्धतीचं जर स्मरण केलं तर परमेश्वरही, जसं श्रीकृष्णाचं अर्जुनावर प्रेम होतं तसं परमेश्वराचं, स्वामी श्री चक्रधरांचं देखील आपल्यावर प्रेम होईल. आपल्या देवावर प्रेम असण्यापेक्षा देवाचं आपल्यावर प्रेम असावं, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने नामस्मरण करण्यासाठी कटिबद्ध होऊयात, अशी या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रेमळ विनंती करते. आणि पुजदेकर परिवारातर्फे तसेच आमचे श्री घोटीचे श्री दत्त सेवा मंडळातर्फे आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करते. जय श्री चक्रधर, जय महानुभाव. धन्यवाद.